तर आता तुम्ही म्हणाल की बिझी राहण्यासाठी करायचं काय? इथे मी काही प्रॅक्टिकल मार्ग सुचवणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला प्रत्येकीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. शिवणकाम, विणकाम, भरतकाम ह्या तर झाल्या पारंपरिक गोष्टी. पण अगदी नवीन गोष्टींमध्ये सुद्धा व्हिडिओ एडिटिंग वगैरे इतर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अगदी स्वतःचा छंद म्हणून का होईना YouTube चॅनल सुरू केलात ना, तर त्यानिमित्ताने तुम्ही कितीतरी नवीन स्किल्स शिकाल, जे आजच्या जगात उपयोगी आहेतच. आणि त्या स्किल्समुळे आपण आपल्या मुलांसोबत सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकतो, त्यांच्या जगामध्ये रमू शकतो. त्यामुळे काही ना काही नवीन शिकायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस, YouTube व्हिडिओज, फ्री वर्कशॉप्स असे बरेच मार्ग अवेलेबल आहेत. उदाहरणच द्यायचं झालं ना, तर माझी एक मैत्रीण होती. तिला नेहमी इंग्रजी शिकायची फार हौस होती. म्हणजे इंग्लिश तिला लिहिता वाचता तरी येत होतं, पण तिला बोलायला शिकायचं होतं. तर सुरुवात तिने फक्त रोज 15 मिनिटे इंग्लिश पॉडकास्ट ऐकण्यापासून केली. 6 महिन्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याला काही थोडी वाक्य का होईना इंग्लिशमध्ये सलग बोलता येतात. आणि त्यानंतर इंग्लिश स्पीकिंगचे पुष्कळ ॲप्स असतात, त्याच्यापैकी तिने काही इन्स्टॉल केले आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केल्यामुळे काही दिवसांनंतर तिलाच खूप फ्रेश वाटायला लागलं. कारण जरी आपल्या डेली लाईफमध्ये आपण इंग्लिश जास्त बोलत नसलो तरी सुद्धा त्या ॲपवर प्रॅक्टिस केल्यामुळे तिला फार आत्मविश्वास वाटायला लागला. आणि आपल्याला खूप दिवसापासून जी गोष्ट शिकायची होती ती आता आपल्याला शिकायला मिळतेय. ह्या गोष्टीमुळेच ती दिवसभर आपलं घरातलं काम सुद्धा अगदी आनंदात करायची आणि खुश राहायची.